शेतकरी मरतोय आणि सरकार झोपलंय. घोषणांचा खेळ संपवा. नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची अवस्था आज इतकी बिकट झाली आहे की त्याला जगण्यासाठी रोज लढा द्यावा लागतोय. शेतकरी म्हणजे या समाजाचा अन्नदाता. पण दुर्दैव असं की ज्याच्या घामामुळे हा देश जगतोय तोच घाम आज उपाशी पोटी वाया जातो. हरिश्चंद्र देवरे यांची ही व्यथा ठळकपणे मांडते. शेतकरी कष्टाने शेती करतो, शिवार फुलवतो, धान्य पिकवतो, पण त्याला स्वतःच्या मुलाला 2 वेळेच्या जेवणाचीही हमी देता येत नाही. शेतकऱ्याचा प्रश्न हा केवळ पोटाचा प्रश्न नाही, तर तो संपूर्ण समाजाचा आणि देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आज शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे जुने झाले आहेत. अंगावरील घामाचा ओलसर वासच त्याच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. ज्या हातात भरपूर उत्पन्नाचे स्वप्न असावे त्या हातात बँकेच्या नोटिसा आहेत, सावकाराचे उधारीचे हिशोब आहेत आणि शेत सोडून मजुरीला जावं लागण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी सतत झुंजतोय. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, तर कधी महापूर. यामध्ये पिकं उद्ध्वस्त होतात. कधी पेरणीची वेळ गेल्यावर पाऊस सुरू होतो, तर कधी पेरणीनंतर थांबतो. अशा अस्थिर पावसामुळे शेतकऱ्याच्या जीवनात केवळ चिंतेची भरच पडते. हवामान बदलामुळे शेतकऱ्याच्या हंगामावर अनिश्चिततेचे सावट आहे. दिवस रात्र कष्ट करूनही शेवटी शेतात उभं पीक जर पावसाने वाहून गेलं, गारपिटीने नष्ट झालं किंवा उन्हाने वाळलं तर शेतकरी हताश होतो. त्याचं स्वप्न तुटतं, मन कोसळतं. शेतकऱ्याची दुसरी मोठी समस्या म्हणजे वाढलेला खर्च आणि घटलेले भाव. आज बियाणे, खते, औषधे, मजुरी या सगळ्या गोष्टी महाग झाल्या आहेत. शेतकऱ्याला 1 एकरी पिकवायला जिथे हजारो रुपये खर्च करावे लागतात, तिथे शेवटी बाजारात माल विकताना त्याला हमी भावापेक्षा कमी किंमत मिळते. पिकाचा भाव घसरतो आणि शेतकरी पुन्हा तोटा खातो. दलाल, व्यापारी आणि बाजार समित्यांमधील भ्रष्टाचार यामुळे शेतकऱ्याला कधीही योग्य मोबदला मिळत नाही. शेतकरी शेतात घाम गाळूनही बाजारात रडतो, कारण त्याच्या मेहनतीचं सोनं व्यापाराच्या ताटात जातं. पण त्याच्या ताटात उपासमारीचं दुःख येतं. यातूनच तिसरं मोठं संकट म्हणजे कर्जबाजारीपण. शेतकऱ्याला पीक काढण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. बँका कर्ज देतात, पण वसुलीच्या वेळेस कठोर धोरणे लावतात. अनेकदा थक्कबाकीदार शेतकऱ्याला अपमानित केलं जातं. सावकार तर जास्त व्याज घेऊनही शेतकऱ्याची जीवनरेखा संपवतात. प्रत्येक हंगाम संपला की शेतकऱ्याचं कर्ज दुप्पट वाढतं. कधी बँकेचे अधिकारी, कधी सावकार, तर कधी सरकारी नोटिसा. यामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावर आत्महत्येचं ओझं वाढतं. म्हणूनच आत्महत्येच्या बातम्या महाराष्ट्रात नेहमीच ऐकायला मिळतात. प्रत्येक मृत शेतकऱ्याच्या मागे एक विधवा पत्नी, लहान लेकरं, वृद्ध आई-बाप जगण्यासाठी झगडत असतात. सरकारच्या योजना, अनुदान, कर्जमाफी या गोष्टी फक्त कागदपत्री राहिल्या आहेत. पीक विमा योजनांचा लाभ शेतकऱ्याला वेळेवर मिळत नाही. अर्ज प्रक्रिया गुंतवणुकीची आहे आणि ज्यावेळी शेतकऱ्याला पैशाची सर्वात जास्त गरज असते त्यावेळी त्याला योजना फक्त फाईलमध्ये दिसतात. अनेकदा भ्रष्टाचार, लाचलुचपत आणि नियमांच्या नावाखाली अडथळे घालून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातं. घोषणांवर घोषणाच होतात, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र अत्यंत अपुरी राहते. शेतकऱ्याचं जीवन आज एका प्रचंड संघर्षाचं प्रतीक बनलंय. त्याची पत्नी घर चालवण्यासाठी दागिने विकते. लेकरं शिक्षण सोडून मजुरीला जातात. वृद्ध आईबाप औषधाअभावी हाल अपेक्षा सहन करतात. तरीसुद्धा हा शेतकरी रोज सकाळी पुन्हा शेतात नांगर घेऊन उभा राहतो, कारण त्याला माहीत आहे की पोटासाठी आणि देशाच्या अन्नासाठी त्याला थांबता येणार नाही. शेतकऱ्याचं जगणं म्हणजे सतत लढणं आणि पुन्हा पुन्हा उभं राहणं. आज प्रश्न विचारायचा आहे तो सरकारला आणि समाजालाही. आपण जेवताना आपल्या ताटात येणाऱ्या भाकरीकडे पाहतो का? ती कोणाच्या घामाने तयार झाली आहे? आपण पिकाच्या भावावर वाद घालतो, पण त्या भावामागे शेतकऱ्याच्या जीवाची किंमत असते हे आपण विसरतो. माझा सरकारला प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना का होत नाहीत? हमी भाव फक्त घोषणा राहतात का? सिंचन व्यवस्था का सुधारली जात नाही? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कायमच तात्पुरत्या तोडग्याने का पाहिलं जातं? शेतकरी म्हणजे केवळ ग्रामीण भागातला माणूस नाही,
तर तो देशाचा कणा आहे. जर शेतकरी जगला तरच देश जगेल. जर शेतकरी संपला तर शहरातील लोकांच्या ताटातही उपासमार उतरेल. शेतकऱ्याच्या घामाची किंमत आपण ओळखली नाही तर उद्याचं भारत अन्नाशिवाय राहील. अन्न असेल पण अन्नदाता नसेल आणि हे दृश्य या देशासाठी सर्वात मोठा शाप ठरेल. आज अन्नदात्याच्या व्यथा मांडताना मन हेलावून जातं. शेतकरी अजूनही लढतोय, अजूनही आशा सोडत नाही, पण त्याला योग्य न्याय मिळालाच पाहिजे. अन्यथा हा संघर्ष अखंड सुरू राहील आणि इतिहास लिहिला जाईल की या भूमीत अन्नदाता होता पण त्याच्या व्यथा समाजाने ऐकल्या नाहीत. हरिश्चंद्र देवरे यांच्या ह्या व्यथेतून स्पष्ट होते की शेतकऱ्याचं जगणं म्हणजे सतत लढणं आणि पुन्हा पुन्हा उभं राहणं.